होत्या परत एकदा सर्व रिवाइज करून आणि त्यानंतर मग आपण पुढे जाऊ. तर युनिट नंबर 5 मध्ये आपण इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन आणि इंटरकनेक्टेड पॉवर सिस्टीम मध्ये जे काही रिलेटेड टर्म्स आहे त्यामध्ये तुमचं व्हॉट इज मीन बाय कनेक्टेड लोड, त्यानंतर फर्म पॉवर, कोल्ड रिझर्व, हॉट रिझर्व, त्यानंतर मॅक्झिमम डिमांड, पीक डिमांड, डिमांड फॅक्टर, ॲव्हरेज डिमांड, मॅक्झिमम डिमांड, प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर, प्लांट यूज फॅक्टर, डायव्हर्सिटी फॅक्टर, लोड फॅक्टर अँड प्लांट लोड फॅक्टर या टर्म्स आपण बघितल्या. त्यानंतर नेक्स्ट जो काही पॉईंट्स आहे तो आपल्याला बघायचा आहे इंटरकनेक्टेड ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन और कंबाईन ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन. ठीक आहे. सो त्याआधी connected load. The connected load on any system or part of system is the combined continuous rating of all receiving apparatus on a consumer premises which is connected to the system or part of the system under consideration. त्यामध्ये जेवढे काही आपले लोड आहे, जेवढे इक्विपमेंट्स आहे, ॲपरेटर्स आहे जे पॉवर कंझ्युम करतात, तर ते सर्व त्या सिस्टीमचे त्या ग्रीडचे एक पार्ट असतात आणि त्याला आपण म्हणतो इट इज अ कनेक्टेड लोड. त्यानंतर नेक्स्ट टर्म येते तुमची डिमांड. व्हॉट इज मीन बाय डिमांड? द डिमांड ऑफ अन इन्स्टॉलेशन system is a load that drawn from the source of supply at receiving terminal average over a suitable and specific interval of time. ठीक आहे. एका हवरला आपल्या घरात सपोज रेफ्रिजरेटर आहे, तो एका हवरला किती पॉवर कंझ्युम करतो. ठीक आहे. असे नंबर ऑफ ऑपरेटर्स, असे नंबर ऑफ इक्विपमेंट्स, मशीन्स प्रत्येक कंझ्युमर एंडला असतात. सो एका स्पेसिफिक टाइम इंटरवलला ते ॲपरेटर्स, ते इक्विपमेंट, ते मशीन किती पॉवर कंझ्युम करतं त्याची टोटल झाली तुमची लोड डिमांड. ठीक आहे. असे नंबर ऑफ इक्विपमेंट्स आहे, नंबर ऑफ ऑपरेटर्स आहे, ते एका स्पेसिफिक टाइम इंटरवलला किती पॉवर कंझ्युम करतं ती झाली तुमची डिमांड. त्यानंतर डेफिनेशन आहे मॅक्झिमम डिमांड और पीक लोड डिमांड. द मॅक्झिमम डिमांड ऑफ एन इन्स्टॉलेशन of system is the greatest of all the demand that have occurred during a given period. ठीक आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमचे जे काही बेसिक ॲपरेटर्स आहे, सपोज एखादी इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये बाकीचे त्यामध्ये जर काही सिस्टम्स असतील, पीसी असतील ते चालू आहे, फॅन आहे ते चालू आहे, पण काही दुपारचा जो पिरियड आहे 11 ते 1 वाजेपर्यंत तुमचे जे काही एअर कंडिशनर्स आहे त्या ऑफिसमध्ये, त्या ऑर्गनायझेशनमध्ये ते चालू झालेले आहे. 11 ते 1 अशा स्पेसिफिक टाइममध्ये जी काही डिमांड आहे, जो काही बेस लोड आहे त्यापेक्षा एक्सेस डिमांड तेवढ्या टाइम पुरती असणार, तेवढा 2 तासासाठी असणारे कसले ते तुमचे जे काही एअर कंडिशनर ऑन झालेले आहेत त्याची. तर तो जी काही डिमांड आहे ती मॅक्झिमम डिमांड आहे. ठीक आहे. तर ती एका पर्टिक्युलर पिरियडसाठी, एका गिव्हन पिरियडसाठीच ती तेवढी स्पेसिफिक वाढलेली असते. त्यानंतर परत तुमची जी काही डिमांड आहे ती बेस लोडला येते. सो ती झाली तुमची मॅक्झिमम डिमांड और पीक लोड. द मॅक्झिमम डिमांड ऑफ एन इन्स्टॉलेशन ऑफ सिस्टीम इट इज द ग्रेटेस्ट ऑफ ऑल द डिमांड दॅट हॅव ऑकर ड्युरिंग अ गिव्हन पिरियड. इट इज डिटरमाइंड बाय मेजरमेंट अकॉर्डिंग टू द स्पेसिफिकेशन ओव्हर अ टाइम ऑफ इंटरवल. एक तर ती जी काही पीक डिमांड आहे किंवा जो काही पीक लोड आहे तो आपण एक तर मेजर करतो. ठीक आहे. किंवा अकॉर्डिंग टू द स्पेसिफिकेशन तो आपण कॅल्क्युलेट करत असतो. मग ते जे काही एअर कंडिशन आहे त्यावरती जे काही नेमप्लेट आहे तर त्यावरती तो किती टनाचा एसी आहे, त्याचं पॉवर कन्झम्पशन किती असणार आहे आणि तेवढ्या 2 तासासाठी किती एअर कंडिशनर ऑन झाले. तर अशा स्पेसिफिकेशन थ्रू सुद्धा आपण ती जी काही लोड डिमांड आहे, एक्सेस डिमांड आहे ती कॅल्क्युलेट करू शकतो किंवा आपण ती मेजर पण करू शकतो बाय युझिंग एनर्जी मीटर. ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो मॅक्झिमम डिमांड और पीक लोड डिमांड. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची डिमांड फॅक्टर. इट इज अ रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड टू द कनेक्टेड लोड. आता मॅक्झिमम डिमांड म्हणजे काय हे पण तुम्हाला समजलंय आणि कनेक्टेड लोड हे पण माहित आहे. सो इट इज द रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड टू द कनेक्टेड लोड इज कॉल्ड ॲज डिमांड फॅक्टर. द डिमांड फॅक्टर ऑफ एन सिस्टीम is the ratio of maximum demand of the system is the ratio of maximum demand of the system to the
to the total connected load of the system or the part of the system under consideration. It is expressed in mathematically demand factor is equal to maximum demand upon connected load. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे load factor. The load factor is the ratio of average load to the maximum demand. It is the ratio of average load to the maximum demand. The load factor is the ratio of average power to the maximum demand. In each case, the interval of maximum load and the period over which average is taken should specify half hour monthly. ठीक आहे, जी काय ॲव्हरेज लोड आहे, ॲव्हरेज आपण कशी कॅल्क्युलेट करतो, 5 नंबर आहे, 10, 11, 12, 13, 14, ठीक आहे असे, आणि किती नंबर आहे त्यांची सर्व नंबरची ऍडिशन डिवाइड बाय नंबर ऑफ जेवढा काउंट आहे त्याला आपण डिवाइड करतो, ठीक आहे, अशी ऍव्हरेज काढतो. तर आता याची ऍव्हरेज कशी काढणार आपण, ऍव्हरेज लोड तर पूर्ण मंथ जे आहे, पूर्ण मंथचा हाफ आवर मंथली, ठीक आहे, अर्धा तास मंथली, असे 12 महिन्याचे प्रत्येक महिन्याचा अर्धा तास, असं 12 महिन्याचं जे काय अर्धा तास डिवाइड बाय 12 असं तुमचा ऍव्हरेज लोड कॅल्क्युलेट करता इयरली. ठीक आहे, सो ऍव्हरेज लोड डिवाइड बाय मॅक्झिमम डिमांड, इट इज द रेशो ऑफ ऍव्हरेज लोड डिवाइड बाय मॅक्झिमम डिमांड, इज कॉल्ड ॲज लोड फॅक्टर. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची डायव्हर्सिटी फॅक्टर. इट इज द सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड टू द मॅक्झिमम डिमांड ऑफ एंटायर ग्रुप. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे युटिलायझेशन फॅक्टर. द युटिलायझेशन फॅक्टर इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ मॅक्झिमम जनरेटेड डिमांड टू द प्लांट जनरेटर कॅपॅसिटी. मॅक्झिमम जनरेटर डिमांड, मॅक्झिमम जनरेटर डिमांड टू द जनरेटर कॅपॅसिटी, जनरेटरची कॅपॅसिटी आणि मॅक्झिमम डिमांड किती आहे त्या जनरेटरवरती, त्याचा रेशो, तो झाला तुमचा युटिलायझेशन फॅक्टर. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर. प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर काय असतो, इट इज द रेशो ऑफ ऍक्च्युअल एनर्जी प्रोड्यूस इन किलोवॅट हावर, ऍक्च्युअल एनर्जी प्रोड्यूस इन किलोवॅट हावर टू द मॅक्झिमम पॉसिबल एनर्जी दॅट कुड हॅव बीन प्रोड्यूस ड्युरिंग द सेम पिरियड. एक जनरेटर आहे, एक टर्बाइन आहे, त्याची कॅपॅसिटी आहे, त्याची कॅपॅसिटी आहे एका तासाला 2 मेगावॅट जनरेट करण्याची. ठीक आहे, आणि त्यांनी जनरेट केलंय 1 मेगावॅट, तर त्यांचा रेशो तो झाला तुमचा प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर. हायड्रो पॉवर प्लांट आहे आणि तिथे जे काही टर्बाइन आहे वॉटर टर्बाइन, तर तिथलं जे वॉटर टर्बाइन आहे तर त्या वॉटर टर्बाइनची जनरेटरची कॅपॅसिटी आहे एका तासाला 2 मेगावॅट आणि त्यांनी जनरेट केलंय 1 मेगावॅट, तर त्या दोघांचा रेशो मध्ये तुमचा प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर. म्हणजे थोडक्यात त्या प्लांटची आपण कॅपॅसिटी चेक केली. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर. इट इज मॅथमॅटिकली एक्सप्रेस बाय capital E upon C into small t. What is mean by E? Where E is the energy produced in a given period. Energy produced in a given period. मग ती असते तुमची किलोवॅट हावर. एका हावरला किती किलोवॅट एनर्जी जनरेट झाली, ती झाली तुमची किलोवॅट हावर मध्ये एनर्जी प्रोड्यूस इन अ गिवन पिरियड. त्यानंतर C इज अ कॅपॅसिटी ऑफ प्लांट इन अ किलोवॅट, त्या प्लांटची कॅपॅसिटी इन किलोवॅट मध्ये. ठीक आहे, त्यानंतर टी द टोटल नंबर ऑफ हावर्स इन अ गिवन पिरियड. मग आपण एकाच तासाला जर कॅल्क्युलेट केलेला असेल तर मग तो एक तास, अर्धा तासाला तर मग 30 मिनिट्स. ठीक आहे, 2 तासासाठी असेल तर 2 येईल तिथे. मग टी मीन्स टोटल नंबर ऑफ हावर्स इन अ गिवन पिरियड. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा प्लांट यूज फॅक्टर. इट इज द रेशो ऑफ एनर्जी प्रोड्यूस इन अ गिवन टाइम टू द मॅक्झिमम पॉसिबल एनर्जी दॅट कुड हॅव बीन produced during the actual number of hours the plant was in operation. ठीक है, so it is mathematically expressed in E divided by capital E divided by capital C into T dash. T dash means actual number of hours the plant has been operation. तो plant किती hour operation मध्ये होता तर तो झाला तुमचा T dash. त्याला म्हणतो आपण प्लांट यूज फॅक्टर. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ लोड बघितले होते, त्यामध्ये आपण रेसिडेन्शियल लोड बघितलं होतं. रेसिडेन्शियल लोड मध्ये तुमचा इट इन्क्लूड्स डोमेस्टिक लाईट, पॉवर नीड फॉर डोमेस्टिक अप्लायन्सेस सच ॲज रेडिओज,
televisions, water heater, refrigerator, electric cooker and small motor for pumping water. जेवढे आपण डोमेस्टिक रेसिडेन्शियल पर्पज साठी जेवढे इक्विपमेंट्स यूज करतो, ठीक आहे, तर ते झाले तुमचे रेसिडेन्शियल लोड. आणि ते ऑपरेटर्स जो लोड कंझ्युम करतात त्याला आपण म्हणतो रेसिडेन्शियल लोड. त्यानंतर कमर्शियल लोड, त्यामध्ये मग तुमचे कमर्शियल मार्केट्स आले, शॉपिंग मॉल्स आले, ॲडव्हर्टायझिंग, त्यानंतर रेस्टॉरंट्स, ठीक आहे. इट इन्क्लूड्स लाइटनिंग फॉर शॉप्स, ॲडव्हर्टाइजमेंट, देन इलेक्ट्रिक अप्लायन्सेस यूज इन शॉप्स अँड रेस्टॉरंट्स. तो झाला तुमचा कमर्शियल लोड. त्यानंतर पुढचा टाईप आहे तुमचा इंडस्ट्रियल लोड. मग त्यामध्ये तुमचं इट कन्सिस्ट ऑफ स्ट्रीट लाईट, त्यानंतर पॉवर रिक्वायर फॉर वॉटर सप्लाय, ड्रेनेज सिस्टीम, ठीक आहे. तर ते झाले तुमचे म्युन्सिपल लोड. कॉर्पोरेशनचं जे काय आहे तर तुमचं कॉर्पोरेशनचं जेवढं काय लोड आहे त्यामध्ये मग तुमचे स्ट्रीट लाइटिंग असतील, त्यानंतर वॉटर पंपिंगसाठी जे काही पंप्स असतील, त्यानंतर ड्रेनेजसाठी, तर ते झाले तुमचे म्युन्सिपल लोड. त्यानंतर इंडस्ट्रियल लोड. इंडस्ट्रियल लोडमध्ये मग तुमचा स्मॉल स्केल इंडस्ट्री असतील, मिडियम स्केल इंडस्ट्री असेल, ठीक आहे, लार्ज स्केल इंडस्ट्री असेल, किंवा मग टेक्सटाईल इंडस्ट्री, शुगर इंडस्ट्री, त्यानंतर तुमचं ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, ठीक आहे. जेवढं काही इंडस्ट्री असेल त्या इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या जे काही लोड्स आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये असणारे जे काही लोड कन्झ्युमिंग ऑपरेटर्स आहे, मशिनरीज आहे, ते तुमचे इंडस्ट्रियल लोडमध्ये आपण कन्सिडर करत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं इरिगेशन लोड. ॲग्रिकल्चर पर्पजसाठी, वॉटर पंपिंगसाठी आपण ज्या काही 3 फेज मोटर्स वापरतो, ठीक आहे. दिस टाइप ऑफ लोड इन्क्लूड्स इलेक्ट्रिकल पॉवर नीडेड फॉर पंप्स ड्रिवन बाय इलेक्ट्रिक मोटर टू सप्लाय वॉटर टू फील्ड. ॲग्रिकल्चर किंवा इरिगेशनसाठी आपण ज्या मोटर्स वापरतो वॉटर पंपिंगसाठी, तो झाला तुमचा ॲग्रिकल्चर किंवा इरिगेशन लोड. त्यानंतर ट्रॅक्शनमध्ये मग तुमचे कार्स आल्या, ट्रॉलीज आल्या, किंवा बसेस, रेल्वेज, मेट्रोज, मोनोरेल्स, हे सर्व जे आहे ते तुमचं मग ट्रॅक्शन लोडसाठी येतं, ठीक आहे. सो हे झाले तुमचे टाइप्स ऑफ लोड: रेसिडेन्शियल लोड, कमर्शियल लोड, इंडस्ट्रियल लोड, म्युन्सिपल लोड, त्यानंतर इरिगेशन आणि ट्रॅक्शन लोड. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा लोड कर्व. व्हॉट इज मीन बाय लोड कर्व? लोड कर्व is a graphical record showing the power demand for every instant during a certain time interval. आता लोड करू आपण कुठल्या पण टाईपच्या लोड साठी कॅल्क्युलेट करू शकतो. एखादी टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, जो 24 तासाचा एक्स ऍक्सिस वर आपण टाइम घेतला आणि वाय ऍक्सिस वर आपण लोड डिमांड घेतली. मग त्या टेक्सटाईल इंडस्ट्रीचा आपण प्रत्येक हावरचा आपण किती लोड आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतो आपण. म्हणजे जर 9 वाजेला काही 5 किलोवॅट एवढा लोड आहे, त्यानंतर 10 वाजेला तो 6 किलोवॅट झाला, त्यानंतर 11 ते 1 वाजेपर्यंत तो 10 किलोवॅट झाला, परत लोड तुमचा 2 वाजता तुमचा 6 किलोवॅट वरती आला, 5 वाजता परत तो 5 किलोवॅट झाला. अशा पद्धतीने जे काही प्रत्येक हवरला विथ रिस्पेक्ट टू टाइम जो आपण लोड कॅल्क्युलेट करतो किंवा ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतो, त्याला आपण म्हणतो लोड कर्व. द एरिया अंडर द लोड कर्व रिप्रेझेंट द एनर्जी जनरेटेड इन द पिरियड consider. The area under the curve divided by the total number of hours gives the average load on the power station. ठीक आहे. The peak load indicates the by the load curve represent the maximum demand of the power station. आणि ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये जो सर्वात मॅक्झिमम पॉइंट असेल किंवा पीक पॉइंट असेल, सर्वात जास्त ज्या ठिकाणी ज्या हवरला, ज्या सेक्शन मध्ये किंवा ज्या टाइम हवरला, ज्या इंटरव्हल मध्ये सर्वात जास्त लोड डिमांड असेल, ती झाली तुमची मॅक्झिमम डिमांड किंवा पीक लोड डिमांड. अशा पद्धतीने तो लोड कर्व आपण कॅल्क्युलेट करत असतो. त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन किंवा एक सॅम्पल ग्राफ तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय बघा, ठीक आहे. पॉवर डिमांड इन किलोवॅट आणि एक्स ऍक्सिसवर आहे तुमचा टाइम हवर, टाइम इन हवर, ठीक आहे. एक्स ऍक्सिसवर तुमचा टाइम आहे आणि वाय ऍक्सिसवर तुमचा पॉवर डिमांड आहे.
आपण ही कुठल्या पण ऑर्गनायझेशनची ही जी काही लोड कर्व आहे ती आपण ड्रॉ करू शकतो. आता यामध्ये पीक लोड जर आहे तर तुम्हाला इथे पीक लोड दिसतोय बघा. हा जो हायेस्ट पॉइंट आहे ना, माझा कर्सर ज्या ठिकाणी आहे ती तुमची पीक लोड डिमांड आहे किंवा मॅक्झिमम डिमांड आपण म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण मॅक्झिमम डिमांड किंवा पीक लोड डिमांड ह्या लोड कर्व वरती आपण ड्रॉ करू शकतो. बेस लोड पण आपण दाखवू शकतो, ऍव्हरेज लोड पण दाखवू शकतो आणि पीक लोड पण दाखवू शकतो. These curve also help estimate the generating cost and decide the operating schedule of the power station, the sequence in which different units should be run. ठीक आहे. तर ऑपरेशन स्टेशन वरती किंवा पॉवर स्टेशन वरती लोड कुठल्या वेळेस कधी डिमांड जास्त असेल तर ते सुद्धा आपण या लोड कर्व वरनं कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो लोड कर्व. त्यानंतर लोड ड्युरेशन कर्व. A load duration curve represent rearrangement of all load elements chronologically. Load curve in order of descending magnitude. This curve is derived from the load curve. ठीक आहे. लोड कर्व वरनं आपण ही लोड ड्युरेशन कर्व ही कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. मग आपण जे काही तुमचे डिसेंडिंग ऑर्डरने आपण लोड अरेंजमेंट करतो यामध्ये असते ती लोड कर्वच. यामध्ये सुद्धा आपण वाय ऍक्सिसला लोडच घेतो, एक्स ऍक्सिसला तुम्ही टाइमच घेता, पण डिसेंडिंग ऑर्डरने आपण हे कॅल्क्युलेट करतो असतो किंवा ती रिप्रेझेंट करतो असतो. डिसेंडिंग ऑर्डरने आपण रिप्रेझेंट करतो, त्याला आपण म्हणतो लोड ड्युरेशन कर्व. ठीक आहे. हे बघा इथे 35 किलोवॅट आहे. किती वाजता? 8 AM to 2 PM. ठीक आहे. सकाळी 8 वाजल्यापासून तर दुपारी 2 PM पर्यंत लोड किती आहे? लोड डिमांड 35 किलोवॅट. त्यानंतर दुपारी 2 वाजेपासून 2 PM to 3 PM लोड डिमांड झाली तुमची 24 किलोवॅट, कमी झाली. परत तुमची 3 PM to 6 PM दुपारी 3 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लोड डिमांड झाली तुमची 30 किलोवॅट. आणि त्यानंतर संध्याकाळचे 6 ते सकाळचे 6 वाजेपर्यंत तुमची लोड डिमांड आहे 3 किलोवॅट. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण डिसेंडिंग ऑर्डरने ती जे काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतो त्याला आपण म्हणतो लोड ड्युरेशन कर्व. फिगर शोज daily load curve for power station. It may be observe the maximum load on the power station. आता या ठिकाणी मॅक्झिमम लोड किती आहे? 35 किलोवॅट. ठीक आहे. आणि तो टाइम इंटरव्हल कोणता आहे? सकाळी 8 वाजेपासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत हा तुमचा मॅक्झिमम लोड झाला त्या पॉवर स्टेशनवरचा. दिस इज प्लॉटेड सिमिलरली तुमचा लोड करतो सारखंच आपण प्लॉट करतो. अदर लोड of the load curve are plotted descending order in the same figure. This called as load duration curve. ठीक आहे. हे बघा, ही टिपिकल डेली लोड कर्व आहे हा, आणि ही लोड ड्युरेशन कर्व आहे. ही लोड ड्युरेशन कर्व आहे. आता या लोड ड्युरेशन कर्व मध्ये जी मॅक्झिमम डिमांड आहे ती आपण स्टार्टिंगला घेतली. सो लोड ड्युरेशन कर्व मध्ये आपण डिसेंडिंग ऑर्डरने जो काही पूर्ण दिवसाचा जो काही लोड आहे तो आपण डिसेंडिंग ऑर्डरने रिप्रेझेंट करतो किंवा ग्राफिकली रिप्रेझेंट करतो. हा मॅक्झिमम लोड आहे त्या दिवसाचा, तो किती आहे? 35 किलोवॅट. त्यानंतर तो कधी आहे? 6 तास हा दिवसात. त्यानंतर 30 किलोवॅट जो आहे तो इथे कॅल्क्युलेट केलाय. 24 किलोवॅट, 18 किलोवॅट आणि 3 किलोवॅट. हा 12 तासासाठी आहे 3 किलोवॅट. म्हणजे संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत
जो लोड आहे तो 3 किलोवॅट आहे, तर तो अशा पद्धतीने रिप्रेझेंट. तर याला म्हणतो आपण लोड ड्युरेशन कर्व. म्हणजे ही तुमची लोड कर्व आहे, तर ती टाइमनुसार आपण अरेंज करतो आणि ही जी आहे ही डिसेंडिंग ऑर्डरने करतो. मॅक्झिमम डिमांड स्टार्टिंगला घेतो आणि लोएस्ट डिमांड किंवा बेस लोड डिमांड आपण ही शेवट घेत असतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, मग ह्या लोड ड्युरेशन कर्ववरून आपण काय काय पॉईंट कन्सिडर करू शकतो. द एरिया अंडर द लोड ड्युरेशन कर्व and the corresponding load curve is equal to the represent total energy delivered by the generating station. ठीक आहे. मग आपण याच्यावरून टोटल एनर्जी त्या पॉवर प्लांटने किती डिलिव्हर केलेली आहे त्या ऑर्गनायझेशनला किंवा त्या लोड सेंटरला, ते सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. लोड ड्युरेशन कर्व गिव्स अ क्लिअर अनालिसिस ऑफ जनरेटिंग पॉवर इकॉनॉमिकली. ठीक आहे. त्यावरून आपण प्रॉपर अनालिसिस करू शकतो इकॉनॉमिकली, म्हणजे पैशाच्या स्वरूपात सुद्धा आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो का आपल्याला ही पीक लोड जो डिमांड आहे 35 किलोवॅट, त्यासाठी टॅरिफ रेट कसा आकारायचा ते सुद्धा आपण यावरून कॅल्क्युलेट करू शकतो. प्रॉपर सिलेक्शन ऑफ बेस लोड पॉवर प्लांट अँड पीक लोड पॉवर प्लांट बिकम इझियर. यावरून आपल्याला प्रॉपर सिलेक्शन पण करता येतं, बेस लोड किती आहे आणि पीक लोड किती आहे. ठीक आहे. त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचा किंवा त्या पर्टिक्युलर लोड सेंटरचा. त्यानंतर पुढची डेफिनेशन आहे डम पॉवर. This term is used hydropower plant and it shows the power in excess of the load requirement and it is made available as a surplus water. ठीक आहे. जे काही सरप्लस वॉटर आहे त्या थ्रू आपण जनरेशन कोणती पॉवर आहे, एक्सेस पॉवर, एक्सेस जनरेशन, त्याला म्हणतो डम पॉवर. त्यानंतर फर्म पॉवर, इट इज द पॉवर विच शुड ऑलवेज बी अवेलेबल इव्हन अंडर इमर्जन्सी कंडिशन. त्या पॉवर स्टेशन मध्ये स्टोरेज आपण म्हणतो ना, थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा एम्प्लॉई आहे, त्यांची जर सॅलरी 30,000 आहे महिन्याला, तर ती सॅलरी झाल्यानंतर तो माणूस काय करतो, एक इमर्जन्सी पर्पजसाठी त्या महिन्यातले 10,000 रुपये हे साईडला ठेवत असतो. म्हणजे काही मेडिकल रिजन असेल किंवा काही इमर्जन्सी केससाठी ते 10,000 रुपये तो यूज करतो. ठीक आहे. तर ते त्या महिन्याला तो माणूस ते 10,000 रुपये त्या गोष्टीला किंवा त्या 10,000 रुपयाला हात लावत नाही, ते इमर्जन्सीसाठी ठेवत असतो. कुठली इमर्जन्सी कंडिशन येऊ शकते. ठीक आहे. तर ती झाली तुमची इमर्जन्सीसाठी सेव्हिंग केलेली. तर त्यासारखं तुमचे जे काही पॉवर प्लांट आहे तर ती पॉवर रिझर्व्ह ठेवतं. काही इमर्जन्सी कंडिशन झाली, अचानक जर काही डिमांड जर वाढली, तर त्यासाठी ती पॉवर इमर्जन्सीसाठी सेव्ह करतं किंवा रिझर्व्ह कोट्यामध्ये असतं. तर त्याला आपण म्हणतो फर्म पॉवर. ठीक आहे. इट शुड बी पॉवर शुड ऑलवेज बी अवेलेबल इव्हन अंडर इमर्जन्सी कंडिशन. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं प्राईम पॉवर. नेक्स्ट डेफिनेशन आहे प्राईम पॉवर. इट इज द पॉवर विच मे बी मेकॅनिकल, हायड्रोलिक or thermal that is always available for conversion into electric power. Prime power, mechanical, hydraulic and thermal that is always available for conversion into electric power is called as prime power. Cold reserve, it is a reservoir generating capacity which is not operation but can be made available for service. It is a reserve generating capacity which is not operation but can be made available for service. Hot reserve, it is a reserve generating capacity which is in operation but not in service. Spinning reserve, it is the reserve generating capacity which is connected to the bus and it is ready to take the load. त्याला म्हणतो आपण स्पिनिंग रिझर्व. ठीक आहे. त्यानंतर काही टर्म्स आहे रिलेटेड टू द पॉवर जनरेशन. फिक्स कॉस्ट, फिक्स कॉस्ट आपण कशाला म्हणतो किंवा फिक्स कॉस्ट मध्ये कुठली कॉस्ट आपण इन्क्लूड करत असतो. इनिशियल कॉस्ट ऑफ द प्लांट विच इन्क्लूड्स, इनिशियल कॉस्ट मध्ये आपण कुठली कॉस्ट इन्क्लूड करतो. लँड कॉस्ट, पॉवर प्लांट इन्स्टॉल केला आपण, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे, थर्मल पॉवर प्लांट आहे, तर त्यासाठी जी जागा आपण यूज केलेली आहे, युटिलाइज केली आहे, ती जागा आपण त्या जागेची कॉस्ट, लँड कॉस्ट, त्याला ती पण आपण इनिशियल कॉस्ट मध्ये कन्सिडर करतो. त्यानंतर त्या जागेवरती आपण कन्स्ट्रक्शन केलं, ती झाली तुमची बिल्डिंग कॉस्ट, ती पण आपण कन्सिडर करतो, इन्क्लूड करतो. इक्विपमेंट कॉस्ट, त्या प्लांटवरती आपण मग बॉयलर इन्स्टॉल केलं, टर्बाईन, अल्टरनेटर, पॉवर हाऊस, हायड्रो पॉवर प्लांट असेल तर पॉवर हाऊस असेल किंवा काही कंट्रोल रूम्स असतील,
त्यासाठी लागणारे जे काही इक्विपमेंट्स आहे ते त्यामध्ये इन्क्लूड करतो आपण, राईट. त्यानंतर इन्स्टॉलेशन कॉस्ट, इक्विपमेंट आपण आणले मग ते इन्स्टॉल करतोय त्यासाठी लागणारी कॉस्ट, इन्स्टॉलेशन कॉस्ट, ओव्हरहेड चार्जेस. ठीक आहे, तर हे सर्व जे काही चार्जेस आहे किंवा हे ज्या कॉस्ट आहे त्या सर्व आपण इनिशियल कॉस्टमध्ये इन्क्लूड करतो. ठीक आहे. त्यानंतर रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट, सिंपल कन्सेप्ट आहे रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट. जेवढे इन्व्हेस्ट केले त्यावरती प्रॉफिट, म्हणजे 10 रुपये आपण इन्व्हेस्ट केले तर आपले 10 रुपये पण निघाले पाहिजे आणि त्यावरती काही प्रॉफिट पण आला पाहिजे. तर ती झाली तुमची रेट ऑफ इंटरेस्ट. इट इज अ डिफरन्स बिटवीन मनी ऑब्टेन अँड द मनी रिटर्न अँड मे बी चार्ज ॲज अ सिम्पल इंटरेस्ट ऑर कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे, आपण बँकेत 10 रुपये जर फिक्स डिपॉझिट जर केलं तर बँक आपल्याला महिनाकाठी किंवा वर्षाकाठी त्या 10 रुपयावरती काय देते, इंटरेस्ट रेट देते. म्हणजे ते काय, तो काय झाला तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा ऑपरेशन कॉस्ट. द एलिमेंट दॅट मेक्स अप ऑपरेटिंग एक्सपेंडिचर ऑफ पॉवर प्लांट इन्क्लुडिंग द फॉलोइंग कॉस्ट. ऑपरेशन कॉस्ट मध्ये कुठल्या टर्म्स इन्क्लूड होता? कॉस्ट ऑफ फ्युएल, थर्मल पॉवर प्लांट आहे, कोळसा आपण त्या प्लांटमध्ये इम्पोर्ट करतोय, सो त्या कोळशाची किंमत, त्या कोलची किंमत, त्या फ्युएलची किंमत, लेबर कॉस्ट. कोळसा त्या प्लांटमध्ये आला, प्लांटमध्ये आल्यानंतर थ्रू अ वेगन त्या प्लांटमध्ये अनलोड झाला, अनलोड झाल्यापासून त्या कोळशाची हँडलिंग बॉयलर पर्यंत करण्यासाठी जे काही लेबर्स असतात त्या ठिकाणी, जे काही वर्कर्स असतात, तर त्यांना लागणारी जी काही कॉस्ट आहे तर ते झाली तुमची लेबर कॉस्ट. कॉस्ट ऑफ मेंटेनन्स अँड रिपेअर, इक्विपमेंट आहे, मशिनरीज असतात प्लांटमध्ये, त्यांना लागणारा मेंटेनन्स किंवा त्यांना लागणारी रिपेअरिंग चार्जेस, ते झाले तुमचे कॉस्ट ऑफ मेंटेनन्स अँड रिपेअर. ती सुद्धा आपण ऑपरेशन कॉस्टमध्ये घेत असतो. कॉस्ट ऑफ स्टोअर अदर दॅन फ्युएल, कॉस्ट ऑफ स्टोअर्स अदर दॅन फ्युएल, फ्युएल सोडून बाकीचे जे काही फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मर आहे त्यासाठी लागणारं ऑइल आहे, कुलंट आपण ज्याला म्हणतो, तर ते त्यामध्ये येऊ शकतं. पण फ्युएल नाही येणार, म्हणजे कोळसा नाही येणार, तुमचं वॉटर नाही येणार, किंवा मग न्यूक्लिअरमध्ये तुमचं युरेनियम थोरियम असेल तर ते फ्युएल्स नाही. पण ते सोडून बाकीचे जे काही लागतं आपल्याला तर ते कॉस्ट ऑफ स्टोअर्समध्ये येतील. सुपरविजन आणि टॅक्सेस या सर्व गोष्टी आपण ऑपरेशन कॉस्टमध्ये इन्क्लूड करतो. ठीक आहे. लेबर कॉस्टमध्ये काय काय आहे ते आपण बघितलं, कॉस्ट ऑफ मेंटेनन्स सांगितलं, त्यानंतर कॉस्ट ऑफ स्टोअर्स. हे बघा, द आयटम्स ऑफ consumable store other than fuel include such as lubricant oil, बरोबर, आणि ग्रीस, कॉटन वेस्ट, स्मॉल टूल्स, केमिकल्स, पेंट्स सच ॲज अदर थिंग्स. ठीक आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत अदर दॅन फ्युएल, त्यामध्ये मग तुमचं लुब्रिकंट ऑइल येईल, ग्रीस येईल, कॉटन वेस्ट येईल, स्मॉल टूल्स येतील, त्यानंतर केमिकल्स, पेंट्स, या सर्व गोष्टी आपण कॉस्ट ऑफ स्टोअर्समध्ये येतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा इंटरकनेक्टेड हायड्रो सिस्टीम किंवा इंटरकनेक्टेड सिस्टीम, त्याला आपण कंबाईन ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन सुद्धा म्हणतो. ठीक आहे. व्हॉट इज द नीड ऑफ कंबाईन ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन? फॉर गेटिंग मस्ट इकॉनॉमिक ऑपरेशन अँड इन्श्योर ऑप्टिमम युटिलायझेशन इट बिकम नेसेसरी टू कंबाईन द ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्लांट लोकेट इन अ रिजन. जे काही एका रिजन मध्ये जे काही नंबर ऑफ प्लांट असतात तर ते इंटरकनेक्ट केलेले असतात, त्याला म्हणतो आपण नीड ऑफ कंबाईन ऑपरेशन ऑफ, त्याला आपण म्हणतो कंबाईन ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन. ठीक आहे. देन द कनेक्टिंग ऑल पॉवर प्लांट टुगेदर ऑफ द रिजन बाय सप्लाइंग पॉवर, द सिस्टीम इज नोन ॲज इंटरकनेक्टेड सिस्टीम. ठीक आहे. आता जवळजवळचे जे काही पॉवर प्लांट आहे, सपोज आपलं एकलारा पॉवर प्लांट आहे आणि डहाणू थर्मल पॉवर प्लांट आहे, तर ते इंटरकनेक्ट केलेले आहे टू फुलफिल द load demand, to fulfill the maximum demand or to fulfill the emergency load demand. ठीक आहे. जर तर एकलारा पॉवर प्लांट मध्ये जर काही मेंटेनन्स वर्क झाला अचानक, इमर्जन्सी, ठीक आहे, तर अशा केसमध्ये नाशिक सिटीची लोड डिमांड जर आपल्याला फुलफिल करायची असेल इमर्जन्सी केसमध्ये, तर ते आपण फुलफिल करू शकतो त्या प्लांटला, जो प्लांट इंटरकनेक्ट केलेला आहे त्या प्लांट थ्रू. तर त्याला म्हणतो आपण इंटरकनेक्टेड सिस्टीम. Connecting all power plant together
of the region for supplying power. The system is known as interconnected system. Interconnected system is centrally supervised and controlled. तर ही जे काही इंटरकनेक्शन केलं असतं तर ते सेंट्रल लोकेशनला सुपरवाइज पण केलं जातं आणि त्याचं कंट्रोलिंग पण केलं जातं. व्हॉट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ इंटरकनेक्टेड सिस्टीम ऑर ग्रीड? ते आपण ग्रीड थ्रू सुद्धा इंटरकनेक्ट करतो किंवा मग दोन प्लांट सुद्धा इंटरकनेक्ट केले असतात. व्हॉट इज द ॲडव्हान्टेजेस? लीड्स टू कन्सिडरेबल सेव्हिंग, कॅन रन at a good load factors, total generating capacity to be reduced since less space capacity is required. It allows the system to be planned and find maximum size of generating unit installation which result in a less cost per kilowatt. ठीक आहे. त्यानंतर मिनिमम अमाऊंट ऑफ फ्युएल इज रिक्वायर्ड ॲज अ होल. त्यानंतर जनरेटर युनिट कॅन बी रन ॲट अ लोड टू गिव्ह मॅक्झिमम इफिशियन्सी. ठीक आहे. या सगळ्या केस जे आहे ते आपण इंटरकनेक्टेड सिस्टीमचे ॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतर मेरिट्स ऑफ कंबाईन ऑपरेशन ऑफ पॉवर प्लॅन्ट, फ्लेक्झिबिलिटी ऑफ ऑपरेशन. मी आता सांगितलं इमर्जन्सी केसमध्ये जर काही झालं एखाद्या प्लांटमध्ये तर आपण ते जे काही इंटरकनेक्टेड प्लांट आहे शेजारचा त्या थ्रू आपण ती लोड डिमांड फुलफिल करू शकतो. त्यामुळे आपण जे काही प्लांटची फ्लेक्झिबिलिटी आहे ती आपण इन्क्रीज करू शकतो. रिलायबिलिटी, ठीक आहे. त्यानंतर रिझर्व्ह कॅपॅसिटी रिक्वायर इज रिड्यूस. मग एकला पॉवर प्लांट जर 10 मेगावॅट रिझर्व्ह करत असेल पण आपण जर 10 पॉवर प्लांटला इंटरकनेक्ट जर केलं तर त्यांना एवढी 10 मेगावॅट जी काही रिझर्व्ह पॉवर आहे ती रिझर्व्ह करण्याची गरज पडत नाही. 5 जरी रिझर्व्ह ठेवली आणि यदा करायची तशी केस जरी आली, जास्त लोड डिमांड जर वाढली अचानक, तरी आपण ते इंटरकनेक्टेड पॉवर प्लांट थ्रू ती फुलफिल करू शकतो. कोऑर्डिनेशन ऑफ बेस लोड अँड पीक लोड, आत्ताच सांगितलं. बेस लोड तो फुलफिल होतोच आपण त्या पॉवर प्लांटने, पण पीक लोडला मॅक्झिमम डिमांडला सुद्धा आपण तो इंटरकनेक्टेड प्लांट जो आपण कनेक्ट केलेला आहे त्या पॉवर स्टेशनशी त्या थ्रू आपण ती पीक लोड डिमांड जी आहे किंवा मॅक्झिमम लोड डिमांड आहे ते आपण फुलफिल करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर लिमिटेशन ऑफ इंटरकनेक्टेड पॉवर स्टेशन, suffer from cascaded tripping and or blackout in the large region. ठीक आहे. तर suffer from cascade tripping and overall blackout in the large region. तर दोन्ही प्लांट जर इंटरकनेक्टेड असतील तर त्याचा इम्पॅक्ट जर एखाद्या ग्रीडवरती जर काही एखादी ग्रीड जर कोलॅप झाली तर त्याचा इम्पॅक्ट दोन्ही प्लांटवरती होतो. ठीक आहे. may not be full cooperation with master control center by region center. ठीक आहे. much investment in a large interconnection for control center and automatic mechanism of control. हे सर्व करत असताना कॅपिटल खूप लागते. ठीक आहे. त्यानंतर इन प्लॅनिंग ऑपरेशन अँड कंट्रोल टेक्निक्स प्रॉब्लेम मे अराइज. प्लॅनिंग ऑपरेशन अँड कंट्रोल टेक्निक प्रॉब्लेम मे बी अराइज. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं ना, एक छोटी फॅमिली, 4 जणांची फॅमिली आणि एक खटल्याचं घर आपण ज्याला म्हणतो, 10 माणसं एका घरात, तर त्यांचं कोऑर्डिनेशन आणि छोट्या फॅमिली मधलं कोऑर्डिनेशन यामध्ये नक्कीच डिफरन्स असतो, बरोबर ना. सो 2 पॉवर प्लांट आपण इंटरकनेक्ट केले, त्यांच्या दोघांचं कोऑर्डिनेशन, प्लॅनिंग, ऑपरेशन यामध्ये डिफरन्स असणार आहे. आणि एका सिंगल प्लांटचं किंवा एका सिंगल स्टेशनचं कोऑर्डिनेशन हा वेगळा पार्ट झाला. सो ते कोऑर्डिनेशन, प्लॅनिंग अँड ऑपरेशन यामध्ये प्रॉब्लेम अराइज होता. त्यानंतर इन इन्क्रीजिंग डिमांड ऑफ पॉवर द ॲब्सेन्स ऑफ सरप्लस पॉवर क्रिएट्स प्रॉब्लेम. इन इन्क्रीजिंग डिमांड ऑफ पॉवर द ॲब्सेन्स ऑफ सरप्लस पॉवर, जर एक्सेस पॉवर जर स्टोअर करून ठेवलेली नसेल तर काही प्रॉब्लेम क्रिएट होता. तर ही लिमिटेशन्स आहे इंटरकनेक्टेड पॉवर स्टेशनची. ठीक आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रीड सिस्टीम, प्लांट रिझर्व्ह कॅपॅसिटी रिड्यूस, लोड फॅक्टर इज हायर, देन efficiency is more, then increase reliability of supply, increase effective capacity of power system, operation is very economical, possibilities use older plants, peak load station can be exchanged, reduction in capital cost, saving in operating cost. तर हे ॲडव्हान्टेजेस आहे ग्रीड सिस्टीमचे. हे इंटरकनेक्टेड सिस्टीमच्या कॅरेक्टरिस्टिक्स दिल्या, त्यांचे डिफरन्स दिला. हायड्रो पॉवर प्लांट, स्टीम पॉवर प्लांट and diesel power plant. Planning and construction difficult and to take long time.
इझियर दॅन हायड्रो पॉवर प्लॅन्ट, इझिएस्ट. ठीक आहे. 2 हायड्रो पॉवर प्लॅन्ट जर आपल्याला कनेक्ट करायचे असेल तर तो डिफिकल्ट टास्क आहे. कन्स्ट्रक्शन पण आणि प्लॅनिंग पण आणि टाइम पण जास्त लागतो. हायड्रो पॉवर प्लॅन्ट पेक्षा थर्मल पॉवर प्लॅन्ट इझियर आहे आणि हा खूप इझी आहे. सिव्हिल वर्क हायेस्ट, लोअर दॅन हायड्रो पॉवर प्लॅन्ट अँड लोएस्ट. रनिंग अँड मेंटेनन्स कॉस्ट 10 टाइम, 1 has to 10 टाइम, 1 has to 7 टाइम, 1 has to 6 टाइम्स. ओव्हरऑल जनरेटिंग कॉस्ट खूप कमी आहे, लोअर दॅन फॉर डिझेल पॉवर प्लॅन्ट. आणि सर्वात जास्त कॉस्ट जी आहे जनरेशन कॉस्ट ती डिझेल पॉवर प्लॅन्टची आहे. रिलायबिलिटी कोणत्या प्लॅन्टची चांगली आहे? डिझेल पॉवर प्लॅन्टची. आणि यांच्या दोघांची गुड. सो ऍडव्हान्टेजेस पण दिलेले आहे बघा. ऍडव्हान्टेजेस ऑफ इंटरकनेक्शन सिस्टीम, increase reliability of supply, reduction in total installed capacity, economic operating saving, low capital and maintenance cost, peak load and combined system can be carried at a much lower cost than what is possible with small individual system. ठीक आहे. सो ह्या गोष्टी आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ इंटरकनेक्शन सिस्टीम. तर आता ह्या युनिट मधला आपला शेवटचा पॉइंट बाकी आहे. युनिट नंबर 5 मधला इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन आणि इंटरकनेक्टेड पॉवर सिस्टीम मधला तो आहे रिजनल ग्रीड, स्टेट ग्रीड, नॅशनल ग्रीड, रिजन्स ऑफ ग्रीड सिस्टीम फॉल्ट. रिजन्स ऑफ ग्रीड सिस्टीम फॉल्ट्स. रिजनलला, नॅशनल लेवलला, स्टेट लेवलला जे काही फॉल्ट झाले होते, ब्लॅकआउट झाले होते, तर त्यांचे रिझन्स आणि ते कधी झाले होते तर ते आपल्याला बघायचं आहे. तो आहे तुमचा लास्ट पॉइंट ह्या युनिटचा.